कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जागा वाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाले आहे. कल्याण पूर्वेला 7 आणि कल्याण पश्चिमेला 8 जागा देण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत असून या निर्णयाच्या विरोधात भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. युती नको, मैत्रीपूर्ण लढत द्या अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आंदोलनानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने डोंबिवलीतील आपल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीस कल्याण पूर्व व पश्चिम येथील विद्यमान आमदार, माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कार्यकर्त्यांची नाराजगी समजून घेण्याचा आणि ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्याच्या जागा वाटपावरून समाधान मानून महायुतीतच निवडणूक लढावी अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. तसेच पक्षहित आणि एकत्रित लढण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांची नाराजगी कितपत कमी होते आणि महायुतीतील तणाव निवळतो का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काय आता वरिष्ठांचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर जायचंय. काय निर्णय दिला तुम्ही? युतीमध्ये लढायचं. किती दिले? कल्याण पूर्वेला किती जागा? तेच 7 जागा आहेत. तुम्ही समाधान आहात? समाधान तर मानावंच लागेल. आता तुमचं जे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत तुम्ही पोहोचवल्या होत्या, किती वेळ तुमची बैठक झाली आणि काय नेमकं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं? आता झाले आमच्या अर्धा पाऊण तास बैठक झाली. त्याच्यात आता कार्यकर्ते आहेत त्यांना समजवायचा प्रयत्न. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.